कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय असलेले श्री वैभव विजय नाईक हे साल 2014 पासून ठळकपणे महाराष्ट्र राज्यात एक राजकीय आयकॉन म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचं राजकीय जीवन हे कधीच सुशेगात स्वरूपात नव्हतं आणि नसतं. राजकारणात डोळ्यांना न दिसणारं धगधगतं ऊन, संघर्षाची आणि निष्ठेची अग्निपरीक्षा अशा घटकांनी त्यांना राजकारणात सदैव रेडी ऑन द टोज अशा मोडवर ठेवलेलं आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि प्रतिष्ठा नव्हे, तर तो एक काट्याकुट्यांचा आणि धगधगत्या उन्हात चालण्याचा मार्ग आहे, अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. त्यांचा कार्यकर्ता ते नेता होण्यापर्यंतचा प्रवास हा बहुतांश घाम, अश्रू आणि अतोनात संघर्षाचा आहे, असे त्यांचे हितचिंतक नेहमी सांगतात. रणरणत्या उन्हात जनसंपर्क करणे, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी घराघरात फिरणे आणि विचारधारा जनमानसात रुजवणे अशा दैनंदिन संघर्षात त्यांच्यातला अस्सल कोकणचा फॅमिली मॅन देखील लोकांशी संवादादरम्यान नकळत डोकावतो. राजकीय जीवनात सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे टीका. जसं दुपारचं ऊन माणसाला चटके देतं, अगदी तसंच काहीसं. राजकीय विरोधकांकडून होणारे आरोप आणि वैयक्तिक टीका आमदार वैभव नाईक यांच्या धैर्याची परीक्षा घेत असतात. अशावेळी संयम हाच दागिना हे जाणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या मांदियाळीत वैभव नाईक हे नाव आपसूक गणलं जाऊ लागलंय, हेही त्यांचे हितचिंतक विशेष नमूद करतात. गेले जवळपास 1.5 दशक ते राजकारणाच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या उन्हाचे चटके झेलत आहेतच. दरम्यान हजारो मैलांचा प्रवास, 16 ते 18 तास काम आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची धडपड हा त्यांचा संघर्ष जितका राजकारणाचा आहे, तितकाच लोकांचा विश्वास जिंकण्याचाही असल्याचंही सामाजिक तज्ज्ञांचं मत आहे. राजकारणात कायमचा विजय मिळत नाही, पण वैभव मात्र कर्तृत्वातून मिळतं. पराभवाच्या उन्हाचा दाह देखील इतरांना तितकासा जाणवत नाही, पण पराभवानंतर स्वतःतील संविधानिक पदाचा त्याग आणि त्याचा स्वतःसह सहकारी वर्गाला पदाशिवायची ओळख हीच लोकांसाठी कार्यरत राहायची दिशा असल्याचं त्यांचं विशेष आवाहन हे अनेक पराभूत जाणीवांना झटण्यासाठीच्या शक्तीला पुनर्जीवित करणारं ठरलं. माजी आमदार वैभव नाईक जाणतायत की सुवर्णधातूला अर्थात सोन्याला चटका देणे म्हणजे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला अतिउष्णतेवर तापवलं जाणं. या प्रक्रियेत सोन्यातील इतर भेसळ जळते आणि केवळ अस्सल 52 कशी सोनं शिल्लक राहते. ही प्रक्रिया सोन्याची चमक वाढवण्यासाठी आणि त्याचं खरेपण सिद्ध करण्यासाठी वापरली जाते. ज्यातनं खरं सोनं तावून सुलाखून निघतं, हा साक्षात्कार आणि त्यानंतरच्या जनतेला अपेक्षित सुवर्ण तुलेसाठी वैभव नाईक हे राजकीय तत्त्व रोज नव्यानं सज्ज होतंय. राजकीय जीवन हे उन्हातल्या सावलीसारखं अनिश्चित असतं. तरी ज्याच्याकडे निष्ठेचे आणि समाजसेवेचं छत्र आहे, या संघर्षात ते छत्र कधीही करपत नाही. हे जाणून राजकारणातील हे ऊन माणसाला तावून सुलाखून निघण्याला मदत करते आणि कणखर नेतृत्वाची निर्मिती करते, असा सहकारी आणि कार्यकर्ते यांना संदेश देणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील माजी आमदार वैभव नाईक यांचा पुनर्परिचय होऊ लागलेला आहे. 26 मार्च 2026 या त्यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा बरसत आहेत.